नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक। तर मी त्यासाठी बाल्कनीतून हळदीची पाने तोडून आणलेली आहेत। ती स्वच्छ धुवून पुसून एका बाजूला ठेवून द्यायची। त्यानंतर आपण सारणाची तयारी करू। सारणासाठी आपण नेहमी ओला नारळच वापरावा, त्यामुळे सारण रसरशीत तयार होते। त्यासाठी हलक्या हाताने मी आडायावरती नारळ खवून घेत आहे। मी ह्या रेसिपीला पूर्ण प्रमाण एकाच वाटीने वापरले आहे। एकाच वाटीचा वापर केल्याने प्रमाण चुकत नाही। तर आपण सारण जेवढं घेणार आहोत, एक वाटी जर आपण खोबऱ्याचा किस घेत आहे तर पाऊण वाटी मी किसलेला गूळ घेत आहे। गूळ शक्यतो चिकट असाच वापरा, सेंद्रिय येतो तसा, त्याने सारण खूप छान होतं। तर आपण सारणासाठी जो गूळ आणि खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो हलक्या हाताने मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचा। तर आधी आपण त्याच्यासाठी वेलची पावडर करतोय। मी खलबत्त्यातून करून घेते, तुम्हाला वाटल्यास तुम्ही मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता। मिक्सरला लावण्यासाठी थोडी साखर मिक्स करून लावलात तर वेलची पावडर छान तयार होईल। तर मी ते वेलची पावडर खलबत्त्यातून कुटून घेतलेली आहे आणि सोबतच थोडे ड्रायफ्रुट्स, हे ऑप्शनल आहेत पण चव छान येते। तर मी बदाम आणि थोडे मनुका घेतलेले आहेत आणि ह्याच रेसिपीसाठी मी घरी बनवलेलं साजूक तूप वापरणार आहे। तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात एक चमचाभरच साजूक तूप मी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण मिक्स करून ठेवलेलं गूळ आणि खोबऱ्याच्या किसाचं सारण होतं, मिक्सचर होतं, ते मी त्याच्यात घातलेलं आहे। थोडं हलक्या हाताने ढवळून घ्यायचं। चांगलं जरासं मिक्स झालं असं आपल्याला वाटतंय तर त्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकायचं। मिठाने कशी सारणाला छान चव येते, खूप जास्त नाही, अगदी किंचित टाकायचं। त्यानंतर गूळ विरघळला असं आपल्याला वाटतंय तर त्याच्यामध्ये आपण काजूचे किंवा बदामाचे काय असतील ते काप घेतलेले आहेत ते आपण टाकू। मी इथे बदाम आणि मनुका वापरलेले आहेत। तर त्या जराशा मिक्स करून घ्यायच्या आणि जी आपण वेलची पूड करून घेतलेली आहे ती मी आता इथे टाकते। तर 2 चिमूट वेलची पूड टाकायची आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची। आणि आता मी याच्यामध्ये जायफळ जरासंच किसत आहे, थोडंसंच जायफळ किसल्याने त्याच्यात एक टेस्ट छान येते। आणि चांगलं हलवून घेत आहे। ह्या स्टेजला मी गॅस बंद करते। सारण खूप सुकू द्यायचं नाही, खूप सुकलं तर ते मोदक खाताना छान लागत नाही। तुम्ही जवळून दाखवते बघा, एवढ्या प्रमाणात सारण आपल्याला सुकवायचं आहे, खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही। तर आपण आता उकड तयार करायला घेऊया। उकड तयार करण्यासाठी मी धुवून फॅन खाली वाळवलेल्या तांदळाचं बारीक असं पीठ घेते। तर पिठाचं प्रमाण मी त्याच सेम वाटीने 2 वाटी असं घेते। जेव्हा आपण मोदकासाठी पीठ वापरतो तर ते कशा प्रकारे पीठ आपण दळून आणतो तेही मॅटर करतं, त्यामुळे आपली उकड छान मऊसूत होते आणि आपल्याला मोदक वळण्यास मदत होते। तर मी 2 वाटी घेतलेल्या पिठासाठी मी 1 वाटी ड्रॅगन फ्रूटचा रस घेते। आपण इथे पल्प नाही घेऊ शकत कारण त्यातल्या ज्या बिया असतात त्या मोदक वळताना मध्ये मध्ये येऊ शकतात, म्हणून मी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी ड्रॅगन फ्रूटचा रस असं 2 वाटीचं प्रमाण घेते। तुम्हाला कोणत्याही फळाचा रस वापरायचा नसेल तर तुम्ही 2 वाटी पाणी वापरू शकता। तर 2 वाटी पिठासाठी 2 वाटी पाणी हे प्रमाण लक्षात ठेवा। 1 चमचा तूप घातलेलं आहे, त्याने आपल्या पिठाला छान शाईन येते। आणि 1 चमचा भरून मी मीठ टाकते कारण त्या पिठाला चव सुद्धा आली पाहिजे, मिठाने खूप छान चव येते। आणि 2च चमचे मी याच्यामध्ये दूध टाकलेले आहे। दूध टाकल्यानंतर कलर थोडा डाऊन होतो पण आपली जी उकड आहे ती छान मऊसूत तयार होते। आपण पूर्ण अर्धी वाटी दूध सुद्धा वापरू शकतो पण येथे कलर खूपच त्याचा डाऊन होईल म्हणून मी 2 चमचे वापरलेले। त्याच्यानंतर जे आपण पीठ घेतलेले ते हळूहळू त्याच्यात टाकायचं। लक्षात ठेवा की पाण्याला उकळी आल्यानंतर आणि गॅस बारीक करून घ्यायचा आणि मगच हळूहळू पीठ टाकायचं आणि ढवळत राहायचं, एकसारखं ढवळत राहायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये खूप साऱ्या गुठळ्या होणार नाहीत। पूर्ण 2 वाटी आपलं पीठ टाकून झालेलं आहे। आपण याला चांगलं ढवळून घेऊ जेणेकरून जेवढंही पाणी येते पूर्ण पिठामध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे आणि पिठाचं असं रवाळ असं टेक्स्चर झालं पाहिजे। अशा गुठळ्या, जास्त गुठळ्या मोठ्या मोठ्या पिठात राहता नाही, चांगल्या प्रकारे तुम्ही हलवून घ्या। आणि पीठ जेवढं आपण छान बनवू, छान उकड करू त्याच्यावरच सगळं असतं। ते आता गॅस बंद करून मी झाकून ठेवलं होतं। 10 मिनिटानंतर आपल्याला ते उघडायचं आहे। पीठ पूर्ण गार होऊ द्यायचं नाही, पीठ
गरम असतानाच ते मळायला घ्यायचं. तर इथे प्रश्न येतो की गरम पिठाला हात लावू शकत नाही आपण. तर त्यासाठी जे आपल्याकडे मॅशर असतं, कोणतंही साधन असतं, किंवा आपण पावभाजीसाठी जे भांडं यूज करतो ते सुद्धा आपण घेऊन त्याला चांगलं, किंवा ते नसेल तर तुम्ही एक पेला किंवा वाटी घेऊन सुद्धा चांगलं पिठाला रगडून घ्या. जेवढं हाताला सहन होईल एवढं पीठ गार झालं की मग तुम्ही हाताने छानपैकी त्याला मळू शकता. तर मळताना आपल्याला कोमट पाण्यात हात बुडवून बुडवून पीठ मळायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूपही लावू शकता, पण कोमट पाण्यात हात बुडवून बुडवून चांगलं 5-10 मिनिट पीठ मळून घ्यायचं. पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढं आपल्याला मोदक वळायला मदत होते. तर तुम्ही बघू शकता मी पीठ एकदम कसं मऊसूत मळलेलं आहे. तर त्यातला एक छोटा गोळा काढून घेऊन जे बाकीचं पीठ आहे ते कुठल्या तरी एका साफ कपड्याने झाकून ठेवायचं, जेणेकरून ते वरून वरून वाळून त्याला क्रॅक जाणार नाहीत. तर मी गोळा तुम्हाला इथे दाखवते. पूर्ण क्रॅक फ्री गोळा मी तयार केलेला आहे. अशाच प्रकारे गोळा तयार करून घेऊन आपण एका बाउलमध्ये तांदळाची पिठी घ्यायची आणि त्याच्यामध्ये तो गोळा पूर्ण बुडवून घ्यायचा. तुम्ही इथे हाताला तूप लावून किंवा पाणी लावून सुद्धा वळू शकता, पण मला ही पद्धत सोपी वाटते. तर मी आधी गोळा चपटा करून घेतला आणि नंतर मी दाखवते आपल्या दोन्ही हाताचे अंगठे पुढच्या बाजूला आणि 4 बोटं मागच्या बाजूला ठेवून थोडं थोडं प्रेस करत, हे बघा मी दाखवत आहे तुम्हाला, अशाच प्रकारे बोटे ठेवायचे आहेत आणि हलक्या हाताने प्रेस करत एक वाटीचा आकार त्याला द्यायचा आहे. मधला जो बेस आहे तो थोडा जाड ठेवून कडेची जी वाटी आहे ती अशी जेवढी जमेल शक्य होईल तितकी पातळ करायची. जेवढी तुम्ही ती पातळ बनवाल ना तेवढी तुम्हाला त्या मोदकाच्या कळ्या पाडायला सोपं जातं. तर पूर्ण तुम्ही बघताय मी माझ्या बोटांची हालचाल कशी होते. तशा प्रकारे सुरुवातीला अवघड वाटतं, पण हळूहळू जमून जाईल. तर बघा मी अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे ते आतल्या साईडून ठेवत आहे आणि अंगठा आणि मधलं बोट बाहेरच्या साईडून आणि हलकासा असा चिमटा त्याला घ्यायचा आणि तो खालपर्यंत घ्यायचा, जेणेकरून एक वाटीचा आकार आपल्याला मिळतो. मग आपल्याला ह्या पूर्ण पाकळीमध्ये जेवढ्या आपल्याला ते चिमटे घेता येतील, जेवढ्या कळ्या पाडता येतील तेवढ्या एक सेम अंतर ठेवून आपल्याला त्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला पूर्ण अशा पाकळ्या करून घ्यायच्या, त्या एकामेकाला चिकटत नाही आहेत, पण आपण पूर्ण एकदा पाकळ्यांचा अंदाज घेतला की परत एकदा त्या चिटकवून घ्यायच्या. मी घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता. बारकाईने बघा, आपल्या पाकळ्या त्या एक समान अंतरावर पडल्या पाहिजेत, तरच मोदक वळल्यानंतर तो छान वाटतो. आता मी परत त्या अशा एकसारख्या चिमटवून घेते, जेणेकरून त्या एकामेकाला चिकटतील आणि आपल्याला मधलं सारण भरायला आणि त्या पाकळ्या गोळा करायला सोपं होऊन जाईल. जेव्हा आपण ह्या सगळ्या पाकळ्या चिटकवू तेव्हा त्या एक साईडला करून घ्यायच्या. एक या साईडला एक त्या साईडला केल्यानंतर तो मोदक छान दिसत नाही. तर मी सगळ्या पाकळ्या चिटकवून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला जेवढं आवडतं, तुम्ही जेवढं सारण आतमध्ये जास्त कमी खायला जे तुम्हाला आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही आतमध्ये सारण भरून घेऊ शकता. मी ह्याच्यात 1 चमचा भरून सारण घातलेलं आहे. तुम्ही इथे 2 चमचेही भरू शकता. त्यानंतर मी ह्या सगळ्या एका साईडला करून घेतलेल्या आहेत पाकळ्या आणि मी आता त्या हळूहळू अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या साह्याने जवळजवळ करते. पूर्ण वरच्या साईडनं जवळ झाल्या की आपण 2 बोटांच्या साह्याने चिमटीत पकडून त्याला वरती टोकाचा आकार द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पाकळ्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर हातामध्ये थोडा हलवून घ्यायचं, जेणेकरून मोदक बसका होत नाही, तो व्यवस्थित उभा राहतो. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, पाकळ्या किती सुरेख आलेल्या आहेत, मोदक किती छान दिसत आहे आपला. तशाच प्रकारे आपण बाकी सगळे मोदक करून घेते. असे आता ह्यामध्ये दाखवते बघा, सगळे एका साईडला पाकळ्या करून घेऊन मगच त्या गोळा करायला घ्यायच्या. एक या साईडला एक त्या साईडला असली तर मोदक नीट गोळा होत नाही आणि तो दिसायलाही छान दिसत नाही. तर थोडं पेशन्सचं काम आहे, पण एकदा का मोदक तयार झाले तर आपल्याला खूप समाधान मिळतं की छान मोदक तयार झालेले आहेत. तर बघा मी सगळ्या प्रकारे मोदक छानपैकी तयार करून घेतलेले आहेत. तर आपण त्याला उकडण्याची तयारी करूया. तर उकडण्यासाठी मी खाली 2 ग्लास पाणी घेतलेले आणि चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे. तर मगाशी आपण घेऊन आलो होतो ते हळदीची पानं खाली मी सगळी अंतरत आहे. हळदीची पाने खाली ठेवल्यानंतर मोदकाला एक छानपैकी सुवास येतो. हळदीची पानं ही सर्रास कोकणामध्ये तरी आमच्या वापरली जातातच कोणतीही उकड काढताना. तर मी सगळे मोदक ठेवलेले आहेत.
थोड्या थोड्या अंतरावर सगळे मोदक ठेवायचे जेणेकरून ते एकामेकाला चिकटणार नाहीत. 15 मिनटाची वाफ देऊन मी हे मोदक ओपन केलेले आहे. त्याच्यावर मी केसराच्या काड्या घातलेल्या आहेत. त्या घालणं ऑप्शनल आहे, पण छान दिसतात मोदक, चवी छान येते. तर मी प्रत्येक मोदक तुम्हाला दाखवते आणि तो मोदक मी तोडूनही दाखवते की त्याचं बाहेरचं आवरण किती सॉफ्ट झालं आहे आणि आतमधून तो किती रसरशीत तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आतमध्ये सारण पूर्णपणे मी 1 चमच्याच्याच प्रमाणाने सारण त्याच्यामध्ये भरलेलं आहे, तरीसुद्धा भरपूर भरून असा मोदक तयार झालेला आहे. आणि तो खाताना त्याच्यावर साजूक तुपाची 1 चमचाभर धार टाकून खा, खूप छान लागतो मोदक. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.